मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सो आता समर सुरू आहे आणि मुलं घरी आहेत आणि सर्वात जास्त जे आता टास्क आहे ते आयांचं आहे की मुलांना हँडल कसं करायचं, दिवसभर घरात कसं ठेवायचं. सो माझ्या मुलीला क्राफ्टची आणि ड्रॉइंग पेंटिंगची खूप जास्त आवड आहे. तर मी काय करते, तिला दुपारी मोबाईल देऊन देते आणि तू त्यातलं बघून कर तुला काय करायचं आहे ते. आणि ती कार्टून बघण्याऐवजी ती असे रील्स जास्त बघते क्राफ्टचे आणि पेंटिंग आणि ड्रॉइंगचे. सो काल तिने हे पॉकेट तयार केलं, एक मनी पॉकेट, आणि तिने मला ते झोपेतून उठल्यानंतर गिफ्ट केलं. आणि मला तिने सांगितलं की ह्यातच आता पैसे ठेवायचे आणि मी तुझं रोज पॉकेट चेक करत जाईल क्लिनिकमधून आल्यानंतर की तू त्यात ठेवते की नाही. तर बघा, तिने असं मनी पॉकेट तयार केलेलं आहे. आणि हे असं त्याला असं त्याला तिने हे केलं आहे. आणि ती रोज चेक करते मम्मा पैसे आतच ठेवते की नाही तर. आणि असं काही काही छोटं ती बघून बनवती आहे सध्या आणि मला असं गिफ्ट करते घरी गेल्यानंतर. सो एक चांगला वे आहे मुलांना एंगेज ठेवण्याचा की त्यांना असे काही क्रिएटिव्ह व्हिडिओज दाखवायचे, त्यांना द्यायचं की तू हे बघून कर. आणि मग ते मुलं काहीतरी करतात आणि त्यांची आवडही त्यात असणे अगदी महत्त्वाचं आहे. तर माझ्या मुलीला ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप आवड आहे. तिला ड्रॉइंग, पेंटिंग आणि हे असं क्राफ्ट बनवण्यात खूप आवडतं. तर असे छोटे छोटे गिफ्ट्स ती मला रोज सध्या देते आहे बनवून. सो हे असं मनी पॉकेट मुलींनी माझ्यासाठी तयार केलं आहे. आणि माझे पैसे तिने वाचवलेलं आहे. मला कुठलंही विकत घेण्याची गरज नाही आहे. तिने पेपरचं हे बनवलेलं आहे. आणि आता मला म्हणजे लक्ष नसलं तरी त्यात पैसे टाकून ते तिला दाखवावं लागतं की मी ह्यातच रोज पैसे ठेवते आहे म्हणून. तर असं छान सध्या मला असे गिफ्ट्स मिळत आहेत मुलीकडनं आणि त्याची क्रिएटिव्हिटी मला बघायला मिळते आहे. आणि अजून एक हे राहतं की मुलांना जास्तीत जास्त घरात एंगेज ठेवा, बाहेर पडू देऊ नका. कारण ह्या वर्षीचं टेम्परेचर आणि सध्या इतकं पेशंट्स आहेत लहान मुलांमध्ये खूप जास्त की ताप, उलटी आणि पोटदुखी हे सगळेच लक्षणं उन्हाचे सुरू आहेत. सनस्ट्रोकचे पेशंट भरपूर वाढलेले आहेत. सो मुलांना एंगेज ठेवा, घरातच ठेवा आणि सेफ ठेवा. थँक्यू सो मच.